स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडल्यानं नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या लढतीचं चित्र आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले। काल 17 नोव्हेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम मुदत होती आणि आता स्थानिक पातळीवरील अनेक राजकीय समीकरणं सुद्धा समोर आली। विशेषतः कोकणात खूप मोठी घडामोड घडली आहे। ठाकरे आणि शिंदे गटाच्या युतीनं यंदाच्या निवडणुकीला नवं वळण दिलंय आणि या युतीमुळे स्थानिक स्तरावर राजकीय वातावरण सुद्धा चांगलंच गरम झालंय। तसेच मंत्री नारायण राणे यांची दोन्ही मुलं या निवडणुकीत एकमेकांसोबत उभे राहणार आहेत। यामुळे आता राजकारण एका वेगळ्याच वळणावर पोहोचले आणि राणे कुटुंबियाच्या राजकीय भवितव्यावर याचा परिणाम कसा होईल याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। सगळं सविस्तर जाणून घेऊया, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका। नमस्कार, मी शुभांगी, कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात मोठे बदल घडले। कणकवली नगरपंचायतीची निवडणूक अनपेक्षित वळण घेतलं आहे आणि यामुळे स्थानिक राजकारणात उत्सुकता आणि चर्चांचं वातावरण निर्माण झालंय। शहर विकास आघाडीचे उमेदवार शिंदे गटाच्या शिवसेनेनं जाहीरपणे पाठिंबा दिल्यानं या निवडणुकीत एक नवा ट्विस्ट आलाय। ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आणि शहर विकास आघाडीचे प्रमुख उमेदवार संदेश पारकर यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिंदे गटाचे उपनेते संजय आंग्रे आणि माजी आमदार राजन तेली स्वतः उपस्थित राहिले आणि यामुळे स्थानिक राजकारणात मोठा गदारोळ उडालाय। कारण शिंदे आणि ठाकरे गट एकाच वेळी एकत्र येत असल्याचं पाहायला मिळतंय। संदेश पारकर हे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली शहर विकास आघाडीला शिवसेना शिंदे गटाचा जाहीर पाठिंबा मिळाल्यानं यंदाच्या निवडणुकीचा निकाल काय होईल हे देखील उत्सुकतेचं ठरलंय। शहर विकास आघाडीच्या माध्यमातून ठाकरे आणि शिंदे गट एकत्र आल्यामुळे या निवडणुकीत एक नवं राजकीय समीकरण तयार झालंय आणि या घडामोडींमुळे स्थानिक राजकारणातलेही नवं वळण मिळालंय। दुसरीकडे कणकवलीतील निवडणूक आता अधिकच रोचक बनणार आहे। भाजपचे आमदार नितेश राणे यांचा राजकीय प्रभाव इथे मोठा आहे आणि त्यांचा पराभव करण्यासाठी आता विविध पक्ष आणि स्थानिक नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय। या गटबाजीला शिंदे गटाचा पाठिंबा मिळाल्यानं शहर विकास आघाडीच्या उमेदवारांना एक ताकद मिळाली आणि या एकत्र येण्याला राजकारणातील एका ठराविक धोरणाचा भाग सुद्धा मानला जात आहे। विशेष म्हणजे या निवडणुकीत राणे विरुद्ध राणे असा सामना होण्याची चिन्हे आहेत। कणकवलीत भाजपला विरोध करणारे स्थानिक नेते एकाच मंचावर एकत्र येऊन नितेश राणे यांच्या प्रभावाला आव्हान देत आहेत आणि या सर्वांमुळे निवडणुकीचं चित्र अधिकच रोमांचक बनलंय। भाजपचे आमदार नितेश राणे आणि त्यांच्या विरोधातील पॅनलमध्ये सक्रिय भूमिका घेत असलेले शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांच्यामध्ये थेट सामना होण्याची शक्यता आता दिसते। कणकवलीतील या नवीन राजकीय समीकरणांमुळे निवडणुकीचा माहोल आणखीन तणावपूर्ण बनलाय। नितेश राणे हे भाजपचे ठाम प्रतिनिधी असून दुसरीकडे निलेश राणे हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत। कणकवलीत या दोघांमधला संघर्ष अधिक गडद आणि तीव्र होईल असं आता स्पष्ट होतंय। निलेश राणे यांनी ठाकरे गटाचे वैभव नाईक यांना पराभूत केलं होतं आणि आता राणे विरुद्ध राणे हा संघर्ष अधिक विचारपूर्वक नियोजनबद्ध पद्धतीने होईल आणि याच दरम्यान एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैभव नाईक आणि निलेश राणे हे दोन कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असतानाही यावेळी एकाच आघाडीत एकत्र आलेत। यामुळे स्थानिक राजकारणात एकच गोंधळ निर्माण झालाय। त्यांचं एकत्र येणं म्हणजेच विरोधकांपासून मिळालेली तात्पुरती युती कणकवलीतील निवडणुकीला एक नवा रंग देणार असणारा घटक बनलाय। सध्याच्या घडीला कणकवलीत निवडणुकीचे राजकारण स्थानिक पातळीवरच नाही तर राज्य स्तरावरही मोठा विषय बनलाय। शिंदे गटाची युती आणि राणे विरुद्ध राणे असा संघर्ष यामुळे कणकवलीत निवडणूक लढाई थोडी वेगळीच आणि रोचक बनली। पुढील काही दिवसात या घडामोडींचा परिणाम कसा होईल हेच महत्त्वाचं ठरेल। संदेश पारकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशीच सर्व पक्षीय नेत्यांची उपस्थिती पाहून कणकवलीतील नगरपंचायत निवडणूक अधिकच चुरशीची होणार हे आता ऑलमोस्ट स्पष्ट झालंय। एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक नवी समीकरणं, गटबाजी आणि नवे राजकीय वर्तुळ आकार घेत असल्याचं पाहायला मिळतंय। पुढील काही तासात उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल आणि त्यानंतर या लढतीचा खरा रंग सुद्धा स्पष्ट होईल। तुम्हाला काय वाटतं, कणकवलीत या निवडणुकीचा निकाल तुमच्या मते कसा होईल? कोणत्या पक्षाला तुमचं समर्थन आहे? ठाकरे गट आणि शिंदे गटाची युती स्थानिक पातळीवर कशी परिणाम करेल असं तुम्हाला वाटतं? तुमचं मत कमेंट करून नक्की लिहा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।